So we will take one or two. A parallel plate capacitor has an area of 4 centimeter square. Parallel plate capacitor has an area किती दिला मित्रों 4 सेंटीमीटर स्क्वायर. ठीक है 4 सेंटीमीटर स्क्वायर एरिया किती आहे 4 सेंटीमीटर स्क्वायर. Okay, so parallel plate capacitor has an area of 4 centimeter square and a plate separation 2 mm. एरिया किती दिलेला आहे तुम्हाला प्रत्येक प्लेटचा एरिया आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे आणि दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे तुम्हाला सेपरेशन 2 mm. कॅल्क्युलेट नंबर 1 इट्स कॅपॅसिटन्स. Calculate its capacitance. Number 2, what is its capacitance? What is its capacitance? If the space between the plate, if the space between the plate between the plates okay, what is its capacitance if the space between the plate is filled completely with dielectric? Between the plate is filled completely with a dielectric having dielectric constant of 6.7. ठीक है ना having dielectric constant of 6.7. so this thing is given to you. So Chetan, read it loudly. A parallel plate capacitor has an area 4 centimeter square and plate separation of 2 mm. First, its capacitance. Second, what is its capacitance if the space between the plates is filled completely with a dielectric having dielectric constant of 6.7. Yes, very good. So tell me what is the first formula? Capacitance equal to A epsilon naught upon D. A epsilon naught upon D. बरोबर का? Yes, sir. Yes. A epsilon naught upon D. Area किती दिलेला आहे मग? What is the area? 4 centimeter square.
4 सेंटीमीटर स्क्वेअर. मित्र, सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहितो आपण 4 इंटू 10⁻² मीटर आणि त्याचा स्क्वेअर, कारण 1 मीटर म्हणजे किती असतो 10⁻² मीटर. तर हा किती होणार मग 4 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. सो देअरफॉर व्हॉट इज द आन्सर? 4 इंटू एरिया 4 इंटू 10⁻⁴. 10⁻⁴. बरोबर ना. ओके. व्हॉट इज द epsilon Yes. naught value? 8.85 into 10⁻12. Very good. 8.85 into 10⁻12 है ना. आणि divided by what is the D? 2 mm. mm ला मीटर मध्ये कन्वर्ट करा कंपल्सरी. सो 2 2 इंटू into 10⁻³ meter. -3. करेक्ट करा, फाइंड आउट करा. इझी आहे. 2 2 जा 4. सो 2 न फक्त 8.85 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो दॅट विल बी द युअर आन्सर. करा, याला मल्टिप्लाय करा फक्त. पॉवर ऍडजस्ट करा. -12 -4 -16 -16 प्लस 3 -13. सो 2 इंटू 8.85 into 10⁻⁻13. Yes. Okay. So this is the answer. 2 न multiply करून घ्या. You can multiply this by 2. So C equal to 2 into 8.85. 1.77 into 10⁻⁻13. नाही ना, कसं येणार? 2 into 8 16. 17.7. हा 16 point ना. 17.7. हा 17.7 into 10⁻⁻13. What is the Minus unit for capacitance? Farad. So it is a farad. farad. Yes. Finish. आता जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर ठेवला आपण तिथं, तर फॉर्म्युला काय येणार? If the dielectric is placed between the two plates of the capacitor, so what will be the formula? इथं K येणार फक्त. राईट डाऊन. नंबर 2. A epsilon naught K upon D. बस कालच सांगितलं ना मी तुम्हाला. C आणि C नॉट मध्ये काय फरक असतो? K चा फरक असतो फक्त. राईट डाऊन. नंबर 2. सो C इक्वल टू C डॅश लिहा वाटलंच तर, किंवा C डॅश लिहा. C डॅश इक्वल टू A epsilon naught D into K. इथं K येणार फक्त डायलेक्ट्रिक. मी कालच बोललो तुम्हाला. डायलेक्ट्रिक इंट्रोड्यूस केला, सो C इक्वल टू C नॉट K. ठीक है ना. A epsilon naught K upon D. So that is the option. C equal to A epsilon naught upon D multiplied by K. तर याला फक्त multiplied by K केलं तरी चालेल तुम्ही. So what is the value for K? 6.7. So multiply this with the 6.7. किती आला? 17.7 ला फक्त 6.7 नी मल्टिप्लाय करायचं. 118.59.
118.9 सर कॅल्क्युलेशन केलं तर तितकंच येतं पुस्तकात तेच वेगळं आलं सर. दिलेलं. अच्छा वेगळं आहे का 6.67 हा करेक्ट आहे 6.7 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं आन्सर हा किती आला आन्सर 118.59. करेक्ट ओके ठीक आहे तर असे न्यूमेरिकल्स विचारतात मित्र एक्झाम मध्ये इच अँड एव्हरी सॉल्ड अनसॉल्ड सगळे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आपल्याला ऍज इट इज एक्झाम मध्ये विचारतात यू नो दिस रेकॉर्डिंग तुम्हाला आता एक एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर आणि एक हे राहिलं फक्त थेरॉटिकल पार्ट आहे पूर्ण एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर आणि वन डे ग्राफ जनरेटर हे दोन राहिले तुमचे ठीक आहे ना तर त्याची मी रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला ऑलरेडी बनवलेली आहे ठीक आहे सो आय विल सेंड इट टू यू लेट अस स्टार्ट टुडे न्यू चॅप्टर that is the current electricity current electricity now in the very introduction आता तुम्ही बघितलं असेल 11th स्टँडर्ड मध्ये व्हॉट इज द करंट आठवतं का काही यस व्हॉट इज द करंट किरचॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक करंट काय असतं मित्र इलेक्ट्रिक करंट बोलायचं ना मित्र बोललं पाहिजे तुम्ही रॉंग झालं तरी चालेल व्हॉट इज द इलेक्ट्रिक करंट सो I इक्वल टू व्हॉट dq बाय dt ठीक है ना I इक्वल टू dq बाय dt रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज with respect to time that is nothing but electric current what is the SI unit for electric current it is a ampere Ampere. ठीक है ना it is denoted by capital A तर this is the SI unit for electric current we have seen some circuit regarding the electric current ठीक है ना it is the scalar quantity or vector quantity it is the scalar quantity ठीक है ना Kirchhoff's laws of electrical network तर under the title of this we are going to see that what is the current what is the SI unit what is the dimensions for current what is the it is a scalar quantity or vector quantity तर हे आपण 11th मध्ये बघितलं मित्र पूर्णपणे I इक्वल टू dq बाय dt ठीक आहे ना आता आपल्याला थोडं काही जे सर्किट कंटेनिंग सेव्हरल कॉम्प्लेक्स कनेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल कंपोनंट तर आपण आतापर्यंत इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होतं त्याची डायरेक्शन कशी आहे ओम्स लॉ बघितला होता आपण ठीक आहे ना व्हॉट इज द ओम्स लॉ सो दिस इज द रेजिस्टन्स ठीक आहे ना आणि त्याला आपण एक वायर आहे त्याला आपण एक बॅटरी जोडला सो दिस इज अ प्लस साइन दिस इज अ मायनस साइन ठीक आहे ना त्या ओम्स लॉला आपण काय जोडला बॅटरी जोडला सर्किटला काय बॅटरी जोडला आपण तर करंट सेंड करतो तो बॅटरी मग तर असा करंट सेंड करतो तो त्या सर्किट मध्ये सो इन दिस वे करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल अँड एंड्स ॲट Negative terminal. negative terminal yes current starts from positive terminal
and ends at negative terminal. We have seen this. पॉझिटिव्ह टर्मिनल पासून स्टार्ट होतो आणि निगेटिव्ह टर्मिनल कडे एंड होत असतो मित्र करंट. सो दिस इज द डेफिनेशन फॉर करंट. क्लियर ना? येस और नो? Yes, sir. येस येस. सो इट डिपेंड्स अपॉन द व्होल्टेज. जसं का तुम्ही व्होल्टेज वाढवला, करंट वाढवला, मी सांगितलं होतं इट इज अ गब्बर सिंग. व्होल्टेज जो असतो गब्बर सिंग असतो है ना. तर गब्बर सिंग जो डाकू आहे त्याला सगळे घाबरतात, असे पळतात. ठीक आहे ना, असे व्होल्टेज. सो व्होल्टेज म्हणजे एक सोर्स आहे, सोर्स ऑफ एनर्जी है ना. तर तो काय करतो, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. कोणाला? चार्जेसला. चार्जेस इलेक्ट्रॉन फ्लो होतात. इलेक्ट्रॉन फ्लो झाला की करंट फ्लो होतो. सो इन दिस वे. सो दिस इज द सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे ना, हा सोर्स ऑफ एनर्जी आहे. तर हे आपण 11th मध्ये बघितलं मित्र. आता आपल्याला किरचॉफ्स लॉ बघायचा आहे. विच ओम्स लॉ आपण बघितला. व्हॉट इज द ओम्स लॉ? V equal to IR. V equal to IR. Why? When voltage increases, current also starts increasing. Because voltage gives charges energy. So they starts flowing. So that is a current develops setup in the circuit. So V is directly proportional to I. V equal to Ri. Yes. So this is the Ohm's law. ठीक है मित्रों? Yes or no? So this is the Ohm's law. ठीक आहे, काहीच बोलत नाही ना तुम्ही, त्यामुळं थोडा डाऊट वाटतोय मला कधी कधी. ठीक आहे ना. सो दिस इज द पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. सो दिस इज द रेजिस्टन्स फ्लोइंग in the circuit, and this is the okay. Have you given the title? Kirchhoff's laws of electrical network. Okay. तर याला मित्र एक सर्किट काढतोय मी. असा एक सर्किट आहे. ठीक आहे ना. असा सर्किट आपण एक कंप्लीट करतो आहे, लूप. तर हा एक लूप झाला मित्र. दिस इज द बॅटरी, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे ना. तर हे सगळे रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. हा एक लूप झाला मित्र. अजून एक मला दुसरा लूप काढायचा आहे, किरचॉफ्स लॉ. ठीक आहे ना, किरचॉफ्स लॉ. आणि इथं अजून मला एक बॅटरी अप्लाय करायचा आहे, अजून एक. ठीक आहे ना. तर असा जो हा सेकंड लूप झाला. तर असे दोन लूप झाले की नाही मित्र. आणि हे जे असतं मित्र, हा पहिला लूप बघा, याला ब्रँचेस म्हणतो आपण. ही ब्रँचेस झाली. सो दिस इज ए अँड दिस इज अ बी पॉइंट. ठीक है ना. These are all resistances. So this is nothing but E1. What is the E? E काय असतं मित्र? Electric field. No. Electromotive force. Electromotive force. EMF. काय करायचं आता? हा चॅप्टर स्टार्ट केला तर घरी जाऊन 11 स्टँडर्डचा थोडा रीडिंग करून यायचा, करंट इलेक्ट्रिसिटीचा. टेक्स्टबुक आहे तुमच्याकडे 11चे, तर थोडं रीडिंग करून यायचं. थोडं काय होणार, थोडं आठवण येणार तुम्हाला की मागं काय बघितलेलं आहे आपण. ठीक आहे ना. तर हे असं नेटवर्क आहे मित्र. ठीक आहे ना. तर किरचॉफ्स लॉने आपल्याला, किरचॉफचे असे दोन लॉज आहे मित्र. ठीक आहे ना. एक आहे जंक्शन लॉ, दॅट इज करंट लॉ, त्याला असं म्हणतोय आपण. आणि दुसरा आहे किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. असे दोन लॉज आहे. किरचॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क, याला इलेक्ट्रिकल नेटवर्क असे म्हणतो आपण. तर हा बघा आता, हा जो आहे ही एक ब्रँच आहे. ही हा एक कंडक्टर आहे, इथं भेटला. आणि हा दुसरा कंडक्टर इथं भेटला.
तर दोन कंडक्टर एका ठिकाणी भेटतात ना, त्याला जंक्शन असं म्हणतो आपण. दोन कंडक्टर एका ठिकाणी जेव्हा भेटतात त्याला काय म्हणतोय आपण? Yes, what is it called? Junction. How many junction are there in the circuit? मित्र, जंक्शन किती आहे सर्किट मध्ये? अरे हा एक जंक्शन आहे, हा एक जंक्शन आहे, दोन जंक्शन आहे. रॉंग झालं तरी बोलत जाणं, असे शांत का बसले? ठीक आहे ना, दोन जंक्शन आहे मित्र. हा एक जंक्शन आहे, हा एक जंक्शन आहे. हा एक इलेक्ट्रिकल एक वायर आहे, केबल आहे, आणि हा दुसरा आहे. जेव्हा दोन्ही एकत्र मिळतात त्याला जंक्शन असं म्हणतो आपण. ठीक आहे ना? सो दॅट इज द जंक्शन. हा एक केबल आहे, हा एक केबल आहे, इथं भेटताय, त्यामुळं त्याला जंक्शन म्हणतो. सो हाऊ मेनी जंक्शन्स आर इन द डायग्राम इन दिस इलेक्ट्रिकल नेटवर्क? 2 जंक्शन, ए आणि बी असे 2 जंक्शन आहे मित्र. लूप किती आहे? लूप हा एक लूप झाला, हा दुसरा लूप झाला, आणि एक तिसरा लूप झाला कंबाईन. असे लूप्स आहे. ठीक आहे ना? तर याला लूप, ब्रांचेस आणि जंक्शन असे म्हणतो मित्र. ठीक आहे ना? सो किती जंक्शन आहे? 2 जंक्शन आहे. ब्रांचेस किती आहे? 3 ब्रांचेस आहे. ठीक आहे ना? ओके. तर ह्या पद्धतीनं ही एक ब्रांच आहे, ही सेकंड ब्रांच आहे आणि थर्ड ब्रांच आहे. ठीक आहे ना? 1, 2 आणि थर्ड अशा 3 ब्रांचेस आहे. आणि लूप किती आहे मित्र? जंक्शन किती आहे? 2 जंक्शन आहे, ए बी 2 जंक्शन आहे. आणि दिस इज अ फर्स्ट लूप, सेकंड लूप, आणि एक दोन्ही मिळून एक लूप तयार होतो, त्याला थर्ड लूप असं म्हणतो आपण. तर आपल्याला काय बघायचं इथं? जंक्शन, ठीक आहे ना, लूप आणि ब्रँच. सो व्हॉट इज द जंक्शन? जेव्हा दोन केबल, जेव्हा दोन कंडक्टर एका ठिकाणी भेटतात त्याला आपण जंक्शन असं म्हणतो. ठीक आहे ना? आणि कोणतंही एक लूप कशाला म्हणतो मित्र आपण? कोणतंही एक असं सर्किट आहे की ते क्लोज सर्किट पाथ कंप्लीट करतो. हा बघा, हा एक इथून स्टार्ट होतो, मी इथून स्टार्ट होतो आणि पुन्हा तिथं जातो, हा एक लूप झाला. ठीक आहे ना? इथून स्टार्ट करतो मी असा, पुन्हा तिथं जातो मी, हा दुसरा लूप झाला. इथून स्टार्ट करतो असा 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 असा, सो तिसरा लूप झाला. याला लूप असे म्हणतो मित्र आपण. क्लिअर ना? सो दिस इज द 2 ब्रांचेस, 2 कंडक्टर जेव्हा एका ठिकाणी भेटतात त्याला आपण जंक्शन असं म्हणतो. आणि जो मेश किंवा लूप कशाला म्हणतो मित्र? क्लोज सर्किट पाथ तो कंप्लीट करत असतो. म्हणजे जिथून स्टार्ट होतो, एक सर्कल कसा आहे मित्र? क्लोज सर्किट पाथ. बघा, जिथून स्टार्ट होतं तिथं जातो. आपली लाईफ सुद्धा कशी आहे? क्लोज सर्किट पाथ है ना? जन्म घेतो आपण आणि देवाकडून येतो आणि देवाजवळ जातो आपण, क्लोज सर्किट पाथ आहे. सो दॅट इज आवर लाईफ इज ऑल्सो अ लूप. क्लिअर ना? तो इन दिस वे, सो दिस इज अ लूप. तर लूप असा तयार होतो मित्र, क्लोज सर्किट पाथ जो कंप्लीट करत असतो त्याला आपण लूप असं म्हणतो आपण. ठीक आहे ना? नाव ब्रांचेस. ठीक आहे. तर आता हा एक ब्रांच झाला. ठीक आहे ना? ही एक ब्रांच झाली. 2 जंक्शन मधला जो पार्ट असतो ना त्याला आपण काय म्हणत असतो? ब्रांच असं म्हणत असतो. ही एक ब्रांच झाली. हा बघा, हा दुसरी ब्रांच झाली, आणि हा तिसरा ब्रांच झाला. ठीक आहे ना? 2 जंक्शन मधले जो केबल असतो, जो वायर असतो, ठीक आहे ना, जो नेटवर्क असतो, जो कंडक्टर असतो बिटवीन द 2 जंक्शन, तर त्याला ब्रँच असं म्हणतो आपण. सो हाऊ मेनी ब्रांचेस आर देअर? सी हिअर. ए पासून स्टार्ट करतो मी, अशी एक ब्रँच झाली, दुसरी ब्रँच झाली, आणि तिसरी ब्रँच झाली. सो 3 ब्रांचेस आर देअर. हाऊ मेनी लूप्स? 3 लूप्स, 1, 2 आणि हा 3. ठीक आहे ना? हाऊ मेनी जंक्शन? हाऊ मेनी जंक्शन?
two junction. Okay, just a minute. Just a minute. इलेक्ट्रिकल नेटवर्क, जंक्शन, लूप आणि ब्रांचेस. कळालं मित्रांनो? व्हॉट इज द जंक्शन, व्हॉट इज द लूप, व्हॉट इज द ब्रांचेस? Yes or no? Yes, sir. Yes, sir. How many junctions are there? 2, A आणि B. How many loops are there? 3. 3. 3 loops. आणि how many branches are there? 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आपल्याला आणि हे ईएमएफ असतात मित्र. ईएमएफ म्हणजे व्होल्टेजचा मोठा भाऊ आहे. व्होल्टेज म्हणजे काय करत असतो, एक इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. हा सुद्धा सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करतो. वी हॅव सीन दिस इन द 11th स्टँडर्ड. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज नॉट अ फोर्स बट इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. यस, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज नॉट अ फोर्स but it is the source of energy. So E1 source of energy, E2 source of energy. Okay. So junction, loop आणि branches बद्दल मी तुम्हाला सांगितलं. प्लीज राईट डाऊन. महत्वाचं नाही, फक्त इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला देतो मी. डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही. ठीक आहे ना? नॉट इम्पॉर्टंट फॉर examination. Write down. Any point in an electrical circuit, any point in an electrical circuit where two or more conductors are joined together. This is first conductor, second conductor. First conductor, second conductor. Two or more conductors are joined together is called a junction. It's called a junction. Write down loop. Any closed conducting path. Any closed, हा बघा क्लोज, जिथून स्टार्ट होतो तिथं आपण जातोय पुन्हा. Any closed conducting path in an electrical network. In an electrical network. Any closed conducting path in an electrical network is called loop or mesh. Is called loop or mesh. MESH, mesh. Branch, BRANCH, branch. A branch is any part of the network. A branch is any part of the network that lies between the two junction. That lies between the two junction. So 1, 2. This is the first branch. This is the second branch. This is the third branch. Write down. In the given circuit, how many junctions are there? 2. 2. Write down. There are 2 junction. How many loop? 2 loop or 3 loop? There are 3 loop and there are 3 branches. 1, 2, 3. 3 branches. ठीक आहे मित्र. तर अशा लूप्स असतात, ब्रांचेस असतात आणि जंक्शन असतात मित्र. किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर असे बरेचसे नेटवर्क असणार मित्र, कॉम्प्लेक्स फॉर्म असणार आहे. ठीक आहे ना? दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड असं पण असू शकतो.
ठीक आहे ना, असा एक लूप आहे. तर हा एक दुसरा लूप आहे, असं पण असू शकतो. तिसरा लूप आहे, ठीक आहे ना, असं पण असू शकतं. जंक्शन किती झाले मित्र इथं आता? How many junctions are there? 4. 4. This is A, 1, 2, 3 आणि 4. 4 junction. Very good. Correct. आणि branches? 5. 1, 2, 3, 4, 5. Okay. Loop? 6. 6. 1, 2, 3. ठीक आहे ना, 1, 2, 3. आणि हा मोठा एक 4 आणि हा 5, 6. करेक्ट आहे, 6 आहे. ठीक आहे ना. ओके, 6. आणि लूप तर सांगितलं, ब्रँचेस सांगितले, जंक्शन सांगितलं तुम्ही. यस, कळालं तुम्हाला. तर असं आहे, कारण आपल्याला फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ जो आहे, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अँड किर्चॉफ सेकंड लॉ, सो दॅट इज व्हेरी व्हेरी IMP. यस ना. सो गिव्ह द हेडलाईन, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, करंट लॉ और जंक्शन लॉ त्याला असं म्हणतो आपण. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. Kirchhoff's first law, current law. Oblique junction law त्याला असं म्हणतो आपण. ठीक आहे ना, जंक्शन लॉ. So what is the Kirchhoff's first law, current law, junction law? ठीक है ना, that we are going to see. Just a minute. Okay. Kirchhoff's junction law त्याला असं म्हणतो, फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ सुद्धा म्हणू शकतो, जंक्शन लॉ सुद्धा म्हणू शकतो आपण. Kirchhoff's first law, current law or junction law. How many junctions are there?
Yes, how many junctions are there? One. Right. One junction, only this. All the conductors are meeting at single point. That is known as junction. Suppose this is I1, ठीक है ना? This is I2, this is I3, this is I4, this is I5, this is I6. असे करंट आहे मित्र. ठीक आहे ना? आता इथं आता आपण एक अजम्पशन कन्सिडर करूया. सॉरी, लेट अस अज्युम, लेट अस कन्सिडर समथिंग. साइन कन्व्हेन्शन त्याला असं म्हणतो आपण. व्हॉट इज इट कॉल्ड? साइन कन्व्हेन्शन. व्हॉट इज दॅट? जेव्हा मित्र एक कोणताही कंडक्टर मधला जो करंट आहे तो जंक्शन कडे जात असेल, सो दॅट करंट इज ट्रीटेड ॲज अ पॉझिटिव्ह करंट. आणि ऑब्विसली एखादा करंट ची डायरेक्शन ही अवे फ्रॉम जंक्शन असेल, इट इज ट्रीटेड ॲज अ नेगेटिव्ह व्हॅल्यू.